वंचित बहुजन आघाडी जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय हक्क निर्धार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाद्वारे प्रज्ञा कांबळे या मुलीच्या मृत्यू प्रकरणी निपक्ष तपास व आरोपींवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रज्ञा कांबळेंचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित खून आहे असा ठोस संशय वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला आहे। या प्रकरणात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर हलगर्जीपणा केला असून आरोपींना संरक्षण दिले जात आहे असा आरोप करण्यात आलाय। वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन खालील ठोस मागण्या मांडल्या आहेत। त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे पहिली मागणी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करावा। संबंधित पोलीस अधिकारी नाथा गवळे व PI किशोर शिंदे यांची चौकशी करून निलंबन करावे। तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावा आणि स्वतंत्र तपास समिती नेमावी। CCTV फुटेज, मोबाईल रेकॉर्डिंग व पंचनामा पुन्हा तपासावा। पोस्टमार्टम रिपोर्टचा स्वतंत्र वैद्यकीय समितीकडून फेर तपास व्हावा। कॉलेज प्रशासनाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी। पीडित कुटुंबास धमक्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा। अल्पवयीन आरोपीचा दर्जा रद्द करून वैद्यकीय तपासणी करावी। संबंधित पोलिसांच्या संपत्तीची चौकशी करावी। अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा। तसेच जिल्ह्यातील महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितले की आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे न्याय मागत आहोत, पण आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे आता आम्ही रस्त्यावर उतरून न्याय मिळवणार। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर वंचित बहुजन आघाडी कायदेशीर आणि जन आंदोलनाच्या मार्गाने पुढील लढा उभारेल। या मोर्चांमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले। प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे।